गुगलमध्ये आल्यानंतर डिजी लॉकरवरती क्लिक करा. डिजी लॉकरमध्ये क्लिक केल्यानंतर लॉग इन और रजिस्टर, तर तुम्हाला इथं आधार कार्ड आणि लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी 2 ऑप्शन्स आहेत, विथ मोबाईल नंबर और ट्राय युझिंग आधार. तर तुम्ही ट्राय युझिंग आधारवरती क्लिक करा, आधार नंबर टाका आणि कंटिन्यू करा. तर तुम्ही मोबाईल नंबरनी पण जाऊ शकतात किंवा आधार कार्डनी पण तुम्ही आयडेंटिफिकेशन आतमध्ये जाऊ शकता. तर OTP तुम्हाला मोबाईल नंबरवरती येईल आणि त्याचा पिन व्हेरीफाय करण्यासाठी येईल. तर इथं सर्च डॉक्युमेंट्समध्ये अपार सर्च करा. त्याच्यावरती क्लिक करा अपार आय वरती. आता अपार आय वरती क्लिक करताना या ठिकाणी आयडेंटिटी सिलेक्ट करताना टाईप ऑफ आयडेंटिटी, तर इथं तुम्ही कुठलं तरी एखादं चूज करू शकतात. जसं की आपण काय करू, रोल नंबर हा सिलेक्ट करू. रोल नंबर. आता रोल नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आयडेंटिटी व्हॅल्यू टाकायची. तर रोल नंबर तुमच्या रिझल्टवरती जो आलेला आहे, तर तो रोल नंबर इथे तुम्ही टाकून द्या. ऍडमिशन इयरचा एक ऑप्शन इथे येतो, तर ऍडमिशन इयर ज्या वर्षी तुमचं झालंय त्या वर्षीचं टाका. आणि आय एम अ स्टुडंट, आता जसं की मी इथं कॉलेजचं नाव नाही टाकणार, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं टाकणार आहे. तर तुम्ही इथं सर्च करा, तुम्ही कॉलेजचं नाव नका टाकू, युनिव्हर्सिटीचं नाव टाका. आता जसं की आपलं MSBT आपण टाकणार आहोत. तुम्ही एनरोल आय डी पण टाकू शकतात, पण एनरोल आय डी लवकर येत नाही. सीट नंबर फर्स्ट इयरचा सेकंड इयरचा कुठलाही टाकला तरी चालेल. तर डॉक्युमेंट फेच होऊन जाईल. आता इथं फेचचा मला मेसेज आलाय, तर असंच तुम्ही हा अपार आय डी हा डाउनलोड करा.